गुड मॉर्निंग गाइज. मॉर्निंगच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण बऱ्याच दिवसानंतर पुन्हा वर्कआउट स्टार्ट करतोय. काय होतं, आपली बॉडी एक मशीन आहे आणि या मशीनला आपण जर कोणतीही गोष्ट जशी एका जागी ठेवली तर ती गंजते. तसं आपल्या बॉडीचं आहे. आपण आपल्या बॉडीचे हात, पाय, छाती, पोट, डोकं याचा जर एक्सरसाइज म्हणजे याचा जर काही वापर केला नाही, भरपूर IT जे काही जॉबमध्ये असतात ते एका जागी बसून काम करतात. फक्त डोक्यातच त्यांचा वापर होतो आणि माऊस, हात, बाकी सगळं जे काही बॉडी आहे ती एका जागी रिलॅक्स असते. त्यामुळे त्या गोष्टी वापरात आल्या पाहिजे. मग आपले पाय असतील, लेग असेल, पोट असेल, सगळ्या गोष्टींची एक्सरसाइज झाली पाहिजे. तरच त्या बॉडीमधील फॅट बर्न होऊन आपल्या बॉडीला पूर्ण शेपलेस झालेली बॉडी पूर्ण शेपमध्ये येऊ शकते. त्यामध्ये तुमचा दैनंदिन आहार असेल, त्यानंतर तुमचं डेली रुटीन, तुमचं वर्कआउट असेल, तुमचा कार्डिओ असेल आणि इतर काही गोष्टी असतील. त्यामुळे जिम ही आपल्या काळाची गरज आहे. कारण आपलं बॉडीसुद्धा एक प्रकारचं मशीनच आहे आणि ते मशीन जर एका जागी जर स्थिर असलं तर त्याच्यामध्ये जसा गंज येतो तसा प्रकारचा गंज अर्थात फॅट तयार होऊ शकतो. त्यामुळे एक्सरसाइज नियमित करा आणि वॉकिंग, रनिंग, पुशअप्स, पुलअप्स या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत या तरी करण्याचा रोज प्रयत्न करा. आता आपल्या चॅनलमार्फत मी इतर सेट तर सांगणारच आहे, पण हिवाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. कारण आपल्या जे काही नेचर असतं, वातावरण असतं, त्यामध्ये हिवाळा सगळ्यात बेस्ट असा वर्कआउटसाठी असतो. त्यामुळे आपल्या बॉडीला गंज येऊ देऊ नका आणि एक्सरसाइज नियमित करा. सुप्रभात, गुड मॉर्निंग, टेक केअर.